तर ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे आमचे 6वे ज्योतिर्लिंग आणि ते आहे गुजरातमध्ये साधारणतः 1100 किलोमीटर मोशीमधून. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉगमध्ये लाईफ विथ पशा आमू. आमची सुरुवातच ट्रॅफिकने झाली आणि ही ट्रॅफिक जी दिसते तुम्हाला ही आहे चाकणमध्ये. जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्ही, पण चाकणची ट्रॅफिक काही कमी होणार नाही. ॲक्च्युली मॅपमध्ये 2 रूट दाखवतं. एक रूट दाखवतो मुंबई वापी मार्गे आणि दुसरा रूट आहे संगमनेर नाशिक सापुतारा मार्गे. माझं संगमनेरमध्ये काम होतं म्हणून आम्ही आलो सापुतारा मार्गे. तुम्ही बघू शकता आम्ही आता आहे सापुतारा टोल प्लाझावरती आणि आता मॉर्निंग झालेली आहे. आमचे चिरंजीव अजून झोपलेलेच आहे. ॲक्च्युली तो रात्री 11ला झोपला आणि 1 वाजता उठला. त्यानंतर तो मला 4 वाजेपर्यंत कंपनीच देत होता. पहाटेच्या 4 वाजता मला पण झोप यायला लागलेली. तोपर्यंत सुरत अहमदाबाद हायवे लागलेला होता. एक पेट्रोल पंप बघितला, सेफ जागा बघितली आणि तिथेच गाडी लावून दिली आणि मी पण झोपून घेतलं. 2 तास झोप घेतल्यानंतर म्हणजे सकाळी 6:30ला उठलो आणि मी 15 मिनिटात फ्रेश झालो आणि लगेच पुढे निघालो. खूप वेळ झाला आम्ही हॉटेल शोधत होतो, काइंड ऑफ क्लीन हॉटेल, बट नाही भेटलं आम्हाला जसं पाहिजे तसं हॉटेल. जे भेटलं त्याला आम्ही थांबून घेतलं कारण 10 वाजले होते. अमृताची मीटिंग पण होते आणि खूप भूक पण लागलेली होती. जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल, इफ यू हॅविंग काइंड ऑफ दिस कार, तुम्ही असा बेड बनवू शकता. इतका कम्फर्टेबल नाही आहे पण ठीक आहे, कधीतरी यूज करण्यासाठी ठीक आहे. आमची नाईट ट्रॅव्हलिंगमध्येच गेली, सो आम्हाला कुठेच टाइम भेटला नाही. तर अमृताने पण पटपट ब्रश करायला घेतला. त्यात राघव म्हणतात चला आपल्याला खेळायचं आहे, तर तो एकीकडे तिला खेळायला ओढतोय. त्या हॉटेल शेजारीच स्वीट्सचं दुकान होतं. राघव आम्हाला तिथे घेऊन गेला. शी राघव गाडी ओके, इथं गाड्या बघितल्या आणि त्याला गाड्या घ्यायच्या आहे. नाही घ्यायची गाडी, घरी किती गाड्या राघव? तुला इथेच ठेवणार आहे. विदाउट ट्रॉली कधी का नाही? कितीला म्हणताय? 200. आम्ही ज्या हायवेने आलो वडोदरा बायपासने, थोडक्यात आमचा रूट असा होता पुणे, संगमनेर, नाशिक, सापुतारा मार्गे, सुरत, वडोदरा आणि आता आलो दे ना ऑर्डर. ज्यावेळेस आपण वडोदराच्या पुढे निघतो त्यानंतर आपल्याला एकही हॉटेल चांगलं भेटत नाही. जे की आपण एक्सपेक्ट करतो पुण्याला जसे हॉटेल्स आहेत तसे हॉटेल्स नाही येते. त्यामुळे त्याच्या तयारीने तुम्ही या. पटपट ब्रेकफास्ट केला, अमृताची मीटिंग पण अटेंड केली आणि गाडी क्लीन केली, व्यवस्थित सामान लावलं आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. हाय एव्हरीवन, हाय राघुली. कुठे चाललो आपण राघव? हे काय फुल आहे? फुलं काय राघव? काल निघालो होतो संध्याकाळी 9 वाजता संगमनेर वरून. आम्ही 3घच आहोत आणि आम्हाला 6 तास दाखवतोय द्वारकामध्ये पोहोचायला. ऍक्च्युली यांनी रात्रभर गाडी चालवली, 2 तास ब्रेक घेतला होता. पेट्रोल पंपावरती आम्ही 2 तास ब्रेक घेतला होता. आम्ही मागं खूप सुंदर असं बेड बनवला आहे. ऍक्च्युली आम्ही उद्याचं हॉटेल बुक केलेलं आहे, बट आम्ही लवकर पोहोचणार आहे. आता मी साऊथ इंडियन ऑर्डर केलं होतं. राघवने आलू पराठा खाल्ला आणि आम्ही मसाला डोसा खाल्ला. अजिबात सांबरला पण टेस्ट नाही, बटाट्याच्या चटणीला पण बिलकुल टेस्ट नव्हती. बट असो, आता आम्ही पोहोचणार आहे लवकरच. आता हे आपलं 6वं ज्योतिर्लिंग आहे ना. 5 आम्ही ऑलरेडी केलेत, आपले 3 महाराष्ट्रातले आणि 2 ओंकारेश्वर आणि महाकाल. आता सोमनाथ आणि नागेश्वर करणारे आम्ही 3घच आलोय. छान झाला आतापर्यंतचा प्रवास. पाटलांची सगळी मेहनत आहे. आम्ही दोघं काही मस्त झोपलो होतो, त्यांनी गाडी चालवली. आई काय करते? आय लव्ह यू राघव. कंटिन्युअस 4-4.5 तास गाडी चालवली. आता थोडीशी भूक लागली आहे, परत कुठेतरी स्नॅक्ससाठी थांबावं असं वाटतंय. इथे एक हॉटेल आहे शेजारी, छान हॉटेल आहे, मग थांबून आता घेऊ. इथे नाश्त्यासाठी थांबलो आहे. आंघोळ पण नाही केली, आम्ही कंटिन्यू ट्रॅव्हलिंगच करतोय. राजकोटमध्ये आहे आम्ही. लंच नाही केला, जस्ट स्नॅक्स खाणार आहे. यांना खूप जास्त झोप येत होती म्हणून म्हटलं काहीतरी नाश्ता करावं, म्हणून आम्ही नाश्ता करायला थांबलोय. हाय हाय म्हण हाय. ऐका ना, हे सांगू का? पिझ्झा खायचा का पावभाजी खायची? पावभाजी सांग. मी माझ्यासाठी पावभाजी सांगितली होती, तिने पिझ्झा सांगितला होता. तिचा पिझ्झाची ऑर्डर आली पण राघव तर कोल्ड कॉफीवरच तुटून पडला. तितक्यात माझी पावभाजी आली, नंतर मग मी पण तुटून पडलो पावभाजीवर. मला राघव आम्हाला किती तास दाखवत आहे आपल्याला? 3 तास काहीतरी ना. 3 तास 34 मिनिट दाखवत आहे आम्हाला डिरेक्टली द्वारका.
राघव बघायचं तुम्हाला आपण जाऊ गाड्या बघा त्याच्या दोन ऑलरेडी 4-5 गाड्या मी ठेवून दिलेल्या आहे. काय त्या बस आहे आणि ती कार आहे. तुम्ही या रूटने आला तर तुम्ही या रेस्टॉरंटला थांबू शकता, फूड कोर्टला थांबू शकता. खूप डेंजर अवतार झालाय, काहीच नाही आवरलं. रात्री 9 वाजल्यापासून तर आता 4 वाजेपर्यंत नुसता प्रवासच करतोय आम्ही. पडतं का काय माहिती, म्हणलं यांना म्हटलं गाडी लांबवून घ्या आपले. सेकंड रिफ्रेशमेंट झाल्यानंतर आम्ही परत आमची जर्नी स्टार्ट केली आणि राघव परत झोपला. आता वाजले आहे 5:45, तर त्याला थोड्या वेळात उठून द्यावं लागेल. संध्याकाळ होत आहे, आपल्याकडे संध्याकाळी झोपून देत नाही. आता बघा, तुम्ही बघू शकता 1002 किलोमीटर आमचे झालेले आहे. ए राघव उठ ना बबड्या. ऐ राघव, ए राघुली उठ 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 उठ. आईस्क्रीम खायची तुला, आईस्क्रीम खायची. उठ ना ग राघुली. आईस्क्रीम कोणाला खायची, कुकी कोणाला खायची, ऍपल कोणाला खायचं, नाही खायचं, नको. बरं नाही. उठ ना बबलू. कुठं आलो बघा आपण बघ कुठं आलो. बाप्पाला आलो ना. काचावर तरी पण एवढा आवाज येतो बाहेरचा. पुण्यातून निघण्यापूर्वी आम्ही गाडी डिझेल भरलं होतं. 51 लिटर गाडीत डिझेल भरलं होतं. परत सेम 51 लिटरच त्याच्यामध्ये डिझेल बसलं आहे. आम्ही साधारणतः 1050 किलोमीटर 51 लिटरमध्ये आलो. गाडीची टँक 55 लिटरची आहे आणि तिच्यामध्ये डिझेल टोटल बसतंय 65 लिटर. ते पण अशा प्रकारे ठासून बसवलं जातं. एकदा की टँक फुल झाली परत थांबायलाच नको 1000 किलोमीटर. आयुष्यामध्ये याच्यापेक्षा काय पाहिजे. आपला नवरा गाडी चालवतोय, आपला म्हणजे माझा आपला नाही माझा. आणि माझं बाळ माग झोपलंय, म्हणजे खेळतय. लोकांची नवरे पण गाडी चालवतात, असं काय करतो नवरा एकटाच गाडी चालवतो? नाही तसं नाही म्हणायचं. एवढं लांब आम्ही आलोय. आम्ही निघाल्यापासून दुसऱ्या दिवसाचा सनसेट व्हायला आलाय. आता आम्ही थोड्याच वेळात हॉटेलवर पोहोचणार. आमची ज्या हॉटेलला बुकिंग होती त्याच हॉटेलला आपले महाराष्ट्राचे लाडके पॅडी कांबळे जे बिग बॉस मध्ये आले होते त्यांचं पण बुकिंग तेथेच होते. त्यांचे सर्व रिलेटिव्ह तिथे बसले होते आणि गप्पा मारत होते. आम्हाला चेक इनला उशीर झाला होता म्हणून आम्ही पटकन फ्रेश झालो आणि लगेच खाली रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी आलो. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, द्वारका नागेश्वरला तुम्ही जर आला तर इकडे 3 स्टार 4 स्टारलाच तुम्ही प्रेफरन्स द्या. कारण लोकल हॉटेलला जर तुम्ही जेवायला गेला तर आपलं महाराष्ट्रीयन जेवण तिथे भेटत नाही जेवायला. सो तुम्ही लोकल ट्राय करूच नका. चला, राघवचं पण जेवण झालेलं आहे. त्याने आलू पराठा फुल खाल्ला आहे, त्यामुळे आता आम्हाला टेन्शन राहिलं नाही काहीच. जेवण झाल्यानंतर थोडीशी मस्ती करत होता राघव रिसेप्शनच्या बाजूला. तिथे एक बड्डे पण सेलिब्रेशन सुरू होतं. राघव त्यांच्यासोबत सेलिब्रेशन करायला लागला. Bless you, may God. आए बार दिले तुम हजारों साल मेरी तर ही होती आमची फ्रॉम मोशी टू द्वारका जर्नी. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.